नमस्कार. खरं तर आज मी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि आदर्श शिक्षक यांच्या घरी आलेलो आहे. घरी यायचं कारण एकच आहे की आपल्या संबंध महाराष्ट्राला माहीत आहे की आपली सर्वांची कुलस्वामिनी आई वरसुबाई मंदिर जीर्णोद्धार सुरू आहे. मंदिर जीर्णोद्धाराचं काम आता आपल्याला निम्म झालेले घुमटापर्यंत. त्याचा अभिषेक आज सोहळा आणि आदिवासी मेळाव्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे लाडके आदिवासी विकास मंत्री सन्माननीय डॉक्टर अशोक उईके साहेब आणि या तालुक्याचे सन्माननीय आमदार शरद सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये तो सोहळा पार पडला. त्या सोहळ्यासाठी अनेक महाराष्ट्रातून त्या ठिकाणी भाविक भक्तगण खरं तर आले होते. आणि आज लांडे सर सेवानिवृत्त झाले आणि लांडे सरांनी सांगितलं की मला सुद्धा आई वरसुबाईच्या जीर्णोद्धारासाठी काही ना काही मदत करायची, म्हणून लांडे सरांच्या घरी आलो आणि लांडे सरांनी 11,111 रुपये खरं तर आई वरसुबाईच्या जीर्णोद्धारासाठी दिलेले आहेत. मी लांडे सरांचे सर्व कुटुंबीय त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशा प्रकारच्या मनोकामना आई वरसुबाई चरणी व्यक्त करतो. आणि आपल्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील भाविकांना विनंती करतो की आई वरसुबाईचं अतिशय सुबक आणि आकर्षक असं काम त्या ठिकाणी आपल्या शिखरावरच्या वरसुबाईचं झालेलं आहे. आपल्याला देखील वस्तू स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात मदत करायची असेल तर आपण सुद्धा मदत करू शकता. त्यासाठी खरं तर हे आव्हान मी आपल्याला करतो. आपण सर्वजण आई वरसुबाईच्या कळसाला जी सुरुवात झालेली आहे ते कळसाच्या कामासाठी मदत कराल अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. जय वरसुबाई.